बातमी योगेश कोलते आपलं स्वागत करतो आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं। पाकिस्ताननं आज पुन्हा एकदा जम्मूमध्ये सांबा, पूंछ, उधमपूर, अखनूर आणि पठाणकोट परिसरामध्ये ड्रोन हल्ले केल्याचं वृत्त आहे। राजस्थानातल्या जैसलमेर आणि पोखरण इथंही स्फोटाचे आवाज ऐकू आले। बाडमेरमध्ये सुद्धा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्ताननं केला, मात्र भारतीय सैन्याने हे सगळे हल्ले परतवून लावले आहेत। या हल्ल्यामध्ये कुठल्याही हानीचं वृत्त नाही। राजस्थानातल्या श्रीगंगानगर परिसरामध्ये ब्लॅकआउट करण्यात आला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली थोड्या वेळापूर्वी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये सुरक्षा आढावा घेण्यात आला। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग तसंच संरक्षण सचिव या बैठकीला उपस्थित होते। त्याआधी आज सकाळी राजनाथ सिंह यांनी CDS जनरल अनिल चौहान आणि DRDO प्रमुखांची भेट घेतली होती। तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते। भारत पाकिस्तान सरहद्दीच्या भागामध्ये अकारण तणाव निर्माण करण्यासाठीच्या कृत्यांची जबाबदारी घेण्याऐवजी पाकिस्तान पुन्हा पुन्हा खोटे कांगावे करत आहे, असं परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं। काल रात्री पाकिस्ताननं केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये लष्करी तळांसह भारतीय शहरं आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आलं होतं, अशी माहिती त्यांनी दिली। भारतीय जवानांनी याला चोख आणि जबाबदारीनं प्रत्युत्तर दिलं, असंही ते म्हणाले। पाकिस्ताननं नेहमीप्रमाणेच याची जबाबदारी घेतलेली नाही, उलट भारतावरती आरोप करत जगाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करतोय, असंही ते म्हणाले। भारत आपल्याच शहरांवरती हल्ला करत असल्याचा विचित्र आरोप पाकिस्ताननं केला। भारतानं नानकामा साहिब गुरुद्वारावरती हल्ला केल्याचाही आरोप पाकिस्ताननं केलाय, मात्र हे धादांत खोटं आहे। पाकिस्ताननंच वारंवार भारताच्या धर्मस्थानांवरती हल्ले केले आहेत आणि यामध्ये पूंछमधला गुरुद्वारा आणि जम्मू काश्मीरमधल्या ख्रिश्चन मिशनरी स्कूलचाही समावेश आहे। भारतामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक पाकिस्तान करतोय। भारताची एकता हेच त्यांच्यासमोरचं आव्हान आहे, असं मिस्री म्हणाले। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची बैठक आज होणार आहे आणि पाकिस्ताननं अलीकडेच केलेल्या सर्व दहशतवादी कारवायांची माहिती भारत या बैठकीमध्ये पुराव्यासह मांडेल, असंही ते म्हणाले। 7 आणि 8 मेच्या मध्यरात्री पाकिस्तानी लष्करानं भारतीय हवाई हद्दीमध्ये घुसून भारताच्या पश्चिम सरहद्दीवरती अनेक ठिकाणी लष्करी तळांना लक्ष्य केलं, अशी माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली। एवढंच नाही तर पाकिस्ताननं उच्च क्षमतेच्या शस्त्रास्त्रांचा सीमेपलीकडून मारा केल्याचंही त्यांनी सांगितलं। भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागामध्ये लेहपासून ते सर क्रीकपर्यंत 36 ठिकाणांना लक्ष्य करून सुमारे 300 ते 400 ड्रोन्सनं हल्ला करण्यात आला। भारतानं यातले बहुतांश ड्रोन्स नष्ट केले। या ड्रोनच्या मलब्याची तपासणी केली असता हे तुर्कीचे ड्रोन असल्याचं प्राथमिक तपासात लक्षात आलंय, असं सोफिया यांनी सांगितलं। सर क्रीक तक 36 स्थानों पर 300 से 400 लगभग ड्रोनों का इस्तेमाल घुसपैठ का प्रयास करने के लिए किया गया। भारतीय